नमस्कार. मी डॉक्टर रश्मी फडणवीस आपल्याशी मासिक पाळीविषयी विवेचन करणार आहे. मासिक पाळी या संदर्भात लहान मुलींना सांगायचं तर आईला खूप ताण वाटतो. कारण कशा पद्धतीने त्यांना समजून सांगावं. पण आत्ताची पिढी अशी आहे ना, की त्यांना आपण व्यवस्थित जर सांगितलं, तर हे शिक्षण देणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट मासिक पाळी जेव्हा येते, तेव्हा नक्की काय होतं? तर मासिक पाळीचा रक्तस्राव आपल्याला होतो एवढंच आपल्याला कळतं. पण त्याआधी मुलींच्या शरीरामध्ये जे वाढ वाढ होते, त्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. विशेषतः स्तनांची वाढ होणं, नंतर जे आपण सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणतो, त्याप्रमाणे अंगावरती खाकेमध्ये आणि प्युबिक हेअर्स वाढणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मनातील चलबिचल होणं, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मासिक पाळी सुरू होते. मासिक पाळी लगेचच सुरू होत नाही आणि त्याचा कालावधी साधारण 12 वर्षापासून धरला जातो. 12 ते 15 वर्षापर्यंत सर्वसाधारण मासिक पाळी येण्यास हवी. पण काही वेळेला 8 वर्षालाही हल्ली मासिक पाळी येते. याचं कारण संगणक. संगणकावरती मुलं खूप राहतात. त्यामुळे आपल्याला कळत नाही की त्यांच्या मनात काय द्वंद्व चाललेलं असतं आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो आणि ही मासिक पाळी, ज्याला आम्ही प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतो, त्याकडे झुकायला लागलेली आहे. त्यानंतर पाळी जेव्हा येते, तेव्हा पाळीचा रक्तस्राव हा जो आहे, तो रक्तस्राव आपल्याला साधारण 4 ते 5 दिवस गेला पाहिजे आणि त्यानंतर त्याचा जो कालावधी आहे, तो 28 ते 35 दिवसांपर्यंत, म्हणजे 35 दिवसांनी पाळी आली पाहिजे. आणि रक्तस्राव होण्याचा कालावधी असतो, तो साधारण 3 ते 4 दिवस असायला हवे. 4च्या नंतर हळू-हळू कमी होऊन 7व्या दिवशी तो थांबतो. आता त्याच वेळेला आपल्याला काही वेळेला असं होतं, की पोटात खूप दुखतं. हे पोटात जे दुखतं, ते शरीरातल्या प्रोस्टाग्लॅंडिनमुळे दुखतं आणि त्याच्यासाठी काही गोळ्या आहेत आणि ह्याच्याही पेक्षा एक छान गोष्ट सांगता येईल मला, की आम्ही रिसर्च केल्यामुळे डॉक्टर लीला गोखले पुण्याच्या त्यांनी रिसर्च केला आणि त्यावेळेला एक थायामीन 100 mg ही जी गोळी आहे, ती रोज एक अशी समजा तुम्ही 3 महिने लहान मुलांना दिली, तर त्यातील पोटात दुखायचा त्रास कायमचा जातो. तसंच जेव्हा आपल्याला पाळी येते, त्याकडे लक्ष देणं का आवश्यक आहे? काहींना पाळी 15-16 वर्षापर्यंत येत नाही. मग त्याची कारणं अतिशय वेगळी असू शकतात. ती कारणं म्हणजे खूप मोठा, म्हणजे टेक्स्टबुकमध्ये तो मोठा चॅप्टरच आहे. त्यामुळे मी तिकडे ती कारणं सांगत नाहीये. पण लक्षात ठेवायचं की आपल्याला जर पाळी आली नाही, तर स्त्रीरोग तज्ञाकडे नक्की जावं. पण 16-17 वर्षाच्या नंतर पाळी येणं आवश्यकच, त्याच्या आधीच पाळी येणं आवश्यक आहे. तसंच पी-एम-एस म्हणून एक हे आहे, म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. तर पाळी येण्याच्या आधी अनेक मुलींना उलट्या होणं, पोटात दुखणं, डोकं दुखणं, अंगावरती सूज येणं आणि काहीही न न खाता त्यांना चक्कर येणं, न खाल्ल्यामुळे चक्कर येणं असं होतं. आता ह्याचं कारण काय असतं? तर ह्याचं कारण असं असतं, की ज्यावेळेला हे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन इम्बॅलन्स असतो किंवा तुम्ही टेन्शन घेतलं, की आता माझी पाळी येणार आहे, तर यासाठी आपल्याला समुपदेशन करता येतं. त्यासाठी गोळ्या आहेत. त्यासाठी योग्य मार्गाने आपण गेलात, तर त्याचा त्यावर उपचार होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे, की काही जणींना जेव्हा पोटात दुखतं, तर 50 ते 72% लोकांना एवढंच काय, एक मूल झाल्यानंतर सुद्धा पोटात दुखतं. पण ज्यावेळेला खूप पोटात दुखत असेल, तेव्हा मात्र डॉक्टरकडे जाऊन सोनोग्राफी करून त्याचं कारण मीमांसा करणं अतिशय आवश्यक आहे. आता आपण जाऊया, जेव्हा आपल्याला कमी रक्तस्राव होतो. आता कमी रक्तस्राव होण्याची कारणं अनेक असली, तरी त्यातील महत्त्वाचं कारण, जर समजा आपल्याला टीबीसारखा रोग आधी होऊन गेला असेल, तर त्याच्यामुळे गर्भाशयाच्या आवरणावरती परिणाम होतो आणि त्या आवरणाचा थिकनेस किंवा त्याची जाडी आहे ती कमी झाल्यामुळे रक्तस्राव कमी-कमी होत जातो. काही वेळेला रक्तस्राव बंदही होऊ शकतो. तर आता त्यासाठी आपल्याकडे अनेक सोनोग्राफी आहे, बाकीच्या टेस्ट आहेत, हिस्ट्रोस्कोपी आहे. त्यामुळे आपण त्यावरती उपचार करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक महिलांना
म्हणजे अनेक लहान मुलींना ज्या वेळेला पाळी येते ती अनियमित येते प्रथम, कारण काही सायकल्स हे ॲनिव्होल्युटरी असतात. पण ज्या वेळेला पाळी येते त्याच्यानंतर होणारा रक्तस्राव 10 दिवसापेक्षा खूप होत असेल, म्हणजे जर समजा रक्ताच्या गाठी गुठळ्या पडत असतील तर त्याकडे लक्ष देणं का आवश्यक आहे? कारण तुमच्या जो हायपोथॅलॅमस पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सिस आहे तिकडे कुठे काही संतुलन नाही असं आपल्याला ते जाणवतं. त्याकडे लक्ष देणं, तुम्ही नक्की स्त्रीरोगतज्ञाकडे जा आणि कारणं शोधून काढा. काही वेळेला रक्तातील ॲनिमिया जो म्हणतो, म्हणजे आपल्याला पंडुरोग म्हणतो किंवा थॅलेसेमिया म्हणतो किंवा सिकल सेल ॲनिमिया व थ्रोम्बोसाइटोपेनिक पर्प्युरा असे जे बाकीचे रक्ताच्या घटकांमुळे होणारे रक्तस्राव जास्त होण्याचे परिणाम आहेत, ते आपल्याला जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. आता काही वेळेला गर्भाशय हे बरोबर जेव्हा एम्ब्रिओ असताना तयार होतं, तेव्हा ते 2 पाकळ्यांमध्ये तयार होतं आणि त्या 2 पाकळ्या एकत्र येऊन आतला भाग हा विरघळला जातो आणि मग गर्भाशय तयार होतो. पण असं गर्भाशय जर समजा तयार झालं नाही, नैसर्गिकरित्या कुठेतरी अडथळा आला, तर मात्र त्याचे 2 पाकळ्या तशाच्या तशा राहतात. त्याला कंजेनिटल एनॉमलीज ऑफ युट्रस म्हणजे बायकॉन्जुगेट युट्रस किंवा काही, तर त्यामुळे त्यावेळेला गर्भाशयात होणारी गर्भधारणा ही क्लेशदायक होऊ शकते किंवा गर्भाशयाच्यामुळे आपल्याला ब्लिडिंग जे होतं ते कमी होतं किंवा जास्त होतं, अशा तऱ्हेचं म्हणजे कारणं असू शकतात. तसंच हार्मोनल इम्बॅलन्स हल्ली आपण बघतो, लोक PCOD ह्या प्रकाराला खूप घाबरतात. आता तसं बघण्यासारखं काहीच कारण नाही आहे, कारण आपणच इतक्या संगणक युगामध्ये इतके पुढे जात चाललेलो आहोत की आपल्याला खाण्याकडे लक्ष नाही, आपल्याला संवादाकडे लक्ष नाही, आपल्याला जे सांगतात त्याच्यापेक्षा गुगलवरती आपण सर्च करून काय होतंय ते जाणून घेतो. त्यामुळे आपण नक्की काय करायचं, हे स्त्रीरोगतज्ञाकडे जायचं. सोनोग्राफी केल्यानंतर त्यात पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम जर आलं तर घाबरण्याचं काही कारण नाही. त्यांनी लगेच तुम्ही बघता की इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व येतं. असं एका एका दिवसामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये वंध्यत्व येत नाही. तर सांगायचं गोष्ट अशी की ज्या वेळेला तुमचा अंडकोश नीट काम करत नाही आणि त्या अंडकोशाला प्रेरणाच मिळत नाही काही कारणांमुळे, याच्यामध्ये मुख्यत्वे करून तुमच्या ज्या ग्रंथी आहेत, म्हणजे थायरॉईड आहे, ॲड्रिनल आहे, पिट्युटरी आहे, हायपोथॅलॅमस, यांच्या ग्रंथींचं काम एकसंध असायला पाहिजे. हे एकसंध नसेल तर कुठेतरी डिफेक्ट झाला तरी तुम्हाला त्या अंडकोशाला प्रेरणा देता येत नाही आणि मग अंडकोशातील वाढणारं बीज हे 7 पायऱ्यांपर्यंत जायच्या ऐवजी 4 पायऱ्यापर्यंत जाते आणि ते तिकडेच थांबतं आणि मग ते थांबल्यानंतर तिकडे पाणी तयार होतं आणि मग अंडकोश जड होतो आणि पोटात दुखणं सुरू होतं. आता प्रश्न असा आहे की ह्या अंडकोशाला, आळशी अंडकोशाला तयार कसं करायचं? त्यात आपण आपला दिनचर्या व्यवस्थित ठेवू शकतो, व्यायाम करू शकतो, रक्तस्राव तिथे जास्त वेळ होईल अशा प्रकाराने काही औषधं आहेत, काही हार्मोनल गोळ्या आहेत. त्यांनी त्या अंडकोशाला प्रेरणा देऊन त्याला डिसिप्लिन करावं लागतं, शिस्तीत आणावं लागतं आणि जर शिस्तीत अंडकोश असेल तर 2-3 महिन्यांनी ते आपोआप कार्यरत होतं. त्यामुळे तसं घाबरण्याचं आता काहीच कारण नाही. कारण आपल्याकडे सोनोग्राफी आहे, त्याच्यामुळे लवकर आपल्याला कळू शकतं. निदान झाल्यानंतर आपल्याला आपली दिनचर्या बदलता येते. दिनचर्या बदलून नुसतं नाही तर व्यायाम आणि कोणते व्यायाम करायचे, कशा पद्धतीने ऑक्सिजनेशन वाढवायचं आणि अंडकोशाला प्रेरणा देणारी संप्रेरके असतात आणि ती कशा पद्धतीने घ्यायची, कधी घ्यायची, कशा प्रकारे घ्यायची हे स्त्रीरोगतज्ञ व्यवस्थितपणे तुम्हाला सांगू शकतात. त्यामुळे आपण एक लक्षात ठेवायचं की मासिक पाळी येणं हे जितकं स्त्रीत्वाचं लक्षण आहे, तेवढंच मासिक पाळीमधला हा बदल स्त्रीने लक्ष देऊन पाहणं आवश्यक आहे. एखाद्या वेळेस पाळी नाही आली 2-2, 3-3 महिने की आपल्याला वाटतं बरं झालं पाळी आली नाही, आता काही आपण आराम करू,
असं नाही. ही पाळी येणं का जरुरीचं आहे, तर अंडकोशावरती येणारा ताण किंवा नैसर्गिकरित्या तुम्हाला सांगितलेली गेलेली वॉर्निंग तुम्ही लक्षात देत नाही आणि ही जी सूचना आहे ही जर तुम्ही पाळली नाही, तर तुमच्या पूर्ण शरीरावरती परिणाम होतो. कारण पॉलिसिस्टिक ओव्हरीज जर समजा तुम्ही ट्रीट केल्याने, ठीक आहे, मला पाळी येत नाहीये, काही हरकत नाहीये, मी काही औषधं घेणार नाही. मग तुमचा शरीरातला मेद वाढायला लागतं, म्हणजे ओबेसिटी वाढते. नंतर तुम्हाला हार्टवरती, हृदयाचे वरती परिणाम होऊ शकतो, किडनीवरती परिणाम होतो, डोळ्यावरती परिणाम होतो. अशा तऱ्हेने तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे. आणि ज्या लोकांना PCOD आधी झालेला आहे, त्यांना गर्भारपणी जस्टेशनल डायबिटीस होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हा जर आत्ता जर लक्ष दिलं नाही आणि नंतर लग्नानंतर बाय चान्स तुम्हाला जर समजा गर्भधारणा राहिली, तर राहिल्यानंतर 7व्या महिन्यात नक्की तुम्हाला डायबिटीसचं निदान होणं, जस्टेशनल डायबिटीस म्हणतो, त्याचं निदान होणं म्हणजे नक्की आहेच आहे. एवढं लक्षात ठेवा आणि आपल्या मासिक पाळीची काळजी आपणच घ्या आणि इतरांनाही सांगा.